सर्वांना जय बाळोमा. तर आज आपण चाललेलो आहे आमुष्याला आदमापूर या ठिकाणी. मग मित्राच्या एका वाट बघत होतो, मित्र पण आला. गेलो की मग आम्ही कळंबोलीला, कारण का आपली ट्रॅव्हल्स होती कळंबोलीमध्ये. जाता जाता झाली सकाळ. तिकडं भेटला साम्यानं सांगितला नाश्ता केला की मग नाश्ता दणकावून सुट्टी देतो राव, विषयच नाही. चला म्हटलं आता ट्रॅव्हल्समध्ये गेलो. ट्रॅव्हल्समध्ये काय विषयच नाही. काहीच वेळात नंतर पोचलो की मग पेट्रोल पंपावर. हे आपली ट्रॅव्हल्स ब्रह्मचैतन्य. अजून एक आहे बघा, हे गिरीजा ट्रॅव्हल्स. त्यातनं पण गेलो. काही वेळानंतर आलं सागर हॉटेल, तिथं गेलो, जेवण वगैरे केलं. पोटात कावळं ओरडायला लागलेलं. बघा आता उतरलो ट्रॅव्हल्समधनं खाली, एवढी गर्दी बाबो. चला म्हणला दर्शन वगैरे घेऊया, बाकीचं नंतर बघूया. इथं भेटला आपला मित्र परिवार दोन्ही गाडीमधला. मग काय मित्र म्हणले घेऊया गजर एक बाळूमामाचा. मग बघा कसा वाटतोय ते. कसा वाटला मग मित्रांनो गजर, कमेंटमध्ये नक्की सांगा. ते आहे मेटकीतला खांब. तर काय तर तुम्हाला दाखवतोय बघा, श्री संत सद्गुरू बाळूमा जगाचा मालक. बघा मामाचं दर्शन झालं. आता दुसऱ्या मंदिरात वातावरण बघितल्यावर काय विषय नाही, स्वर्गात आल्यासारखं वाटलं. खूप गर्दी होती राव इथं. गर्दीतनं पण गेलो मोर, कारण का आपल्याला घ्यायचं आहे दर्शन. इथलं पण चला इथलं दर्शन घेतल्याशिवाय सुट्टी द्यायचं नाही म्हणलं. इथलं पण दर्शन गेलो राव, खूप गर्दी होती. इथलं दर्शन झालं की गेलो की दुसऱ्या मंदिरात दत्त महाराजांच्या. खूप भारी वाटलं राव. इथं उंबराच्या झाडाखाली एक कौल लावते ती बघा, ते पण खूप भारी वाटलं. तिथनं आलो की बाहेर मग प्रसाद घ्यायला. इथं बघतोय तर गर्दी. तिथं होतं आपलं समर्थ भाव आणि उमेश भाव. त्यांना म्हणलं सोडा की राव, लय कावळं ओरडायला लागलेत पोटात. त्यातनं सोडलं राव. बसलो की राव मग जेवायला. या तुम्ही पण जेवायला. हे बघा असं जेवण असतंय, खूप भारी असतोय प्रसाद. मेटक्यातलं झालं दर्शन. आता चाललोय आदमापूरला. ब्लॉग कसा झाला हे कमेंटमध्ये सांगा आणि दुसरा ब्लॉग टाकतोय.